आजची 12च्या बातमीपत्रातली 5वी मोठी बातमी। अमेरिकेनं इराणवर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला केलाय। यूएस सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 140 लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। सेटकॉमच्या मते होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला। जहाजाला आग लागली आहे, इंजिनचं मोठं नुकसान झालंय आणि एक कर्मचारी बेपत्ता आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे आपल्यासोबत जोडले गेले। सतीश सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। हा अमेरिका आणि इराणचा संघर्ष काही थांबत नाहीये, वाटलं होतं की आता संपेल, मात्र अजूनही तो सुरूच आहे। काय वाटतं सध्याच्या परिस्थितीकडे बघताना? नक्कीच, मुळातच हा अंतरिम करार ज्यावेळेस त्या ठिकाणी झाला होता तो पॉज होता, म्हणजे हा तकलादू होता। हा खरोखरच यातून परमनंट सीज फायर होईल अशी शक्यता खूपच कमी होती आणि दुर्दैवानं काही दिवसांमध्येच हे सगळं आपल्या समोर त्या ठिकाणी येतंय। एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचंय आणि त्यांना अशा प्रकारचं इम्प्रेशन आपल्या मतदारांसमोर द्यायचं नाही की त्यांनी इराणला कन्सेशन दिले या अंतरिम कराराच्या माध्यमातून। तर दुसऱ्या बाजूला इराणचं सुद्धा या सगळ्या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, म्हणून तोही मागे हटायला तयार नाही। याच्या विपरीत ही सगळी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमधून आर्थिकदृष्ट्या आपला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल, जेणेकरून या चर्चेच्या माध्यमातून त्यांचे जे फ्रोझन ॲसेट्स आहेत ते अनफ्रीज कसे करता येतील आणि सर्वात महत्त्वाचं या युद्धाच्या माध्यमातून एक आयतं कोलीत होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून इराणच्या हातामध्ये प्राप्त झालेला आहे। आता त्याला कळालं की होर्मुझची सामुद्रधुनी चोक केली तर फक्त अमेरिका आणि इस्रायलला त्याला एक प्रकारे जे आहे वर्चस्व त्यांच्यावर निर्माण करता येत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक अर्थकारणावर सुद्धा याचे विपरीत परिणाम होतात। म्हणून येणाऱ्या काळामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजा त्याला आहे टोल आकारण्याचा इराणचा सरळ प्लॅन आहे आणि त्याच अनुषंगानं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्वाची लढाई ही महत्वाची थीम असल्यामुळेच हा सगळा मागच्या एक आठवड्यामध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले आपल्याला जे दिसत आहेत ते एकूणच आपल्या समोर येताना दिसत आहेत। निश्चितच सतीश सर, धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी।